बर्न गार्डन परिसरामध्ये असणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाची तब्बल 3.25 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे। त्यांना काही ज्वेलर्सवाल्यांनी फोन केले आणि तुम्ही आम्हाला चांदी आणि सोनं द्या, त्याचे आम्ही दागिने तयार करून तुम्हाला देतो, अशा प्रकारची बतावणी केली। आणि त्यानंतर हे ज्या सराफा व्यावसायिकांनी हे सोनं आणि चांदी घेतलं, तर त्यांच्याकडून हे पुन्हा त्यांना करण्यातच आलं नाही। आणि म्हणून जेव्हा ही घटना सगळी समोर आली, तेव्हा राठोड ज्वेलर्सचे मालक संजय राठोड यांनी पुण्यातील याच कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी सगळ्या हालचाली सुरू केल्या आणि एकाला आता ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी 3 आरोपी जे आहेत, तर ते यामध्ये अजून मिळालेले नाही आहेत, मात्र 3 ते 4 जणांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि नौकार ज्वेलर्स आहे, त्यासोबतच श्री नौकार म्हणून 2 ज्वेलर्स आहेत, तर या दोन्ही ज्वेलर्सचे मालक होते। त्यांच्याकडून हे सोनं आणि चांदी घेण्यात आलं होतं आणि ते पुन्हा केलं नाही। त्यामुळे जेव्हा त्यांच्या लक्षात आली ही घटना की आपण जे सोनं आणि चांदी दिलं आहे, तर ते 2 दिवसांमध्ये परत करणार होते दागिने, मात्र हे दागिने पुन्हा त्यांनी परत केले नाही आणि मग त्यांचे फोनसुद्धा उचलले नाही। तेव्हा त्यांना संशय आला आणि संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे। या प्रकरणी आता जे संजय राठोड आहेत, तर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार अमन कोरीमुथा नावाचा जो एक व्यक्ती आहे, तर त्याला अटक करण्यात आली आहे। तसेच पंकज जैन उर्फ कोरीमुथा, नेमचंद कोरीमुथा, प्रणव कोरीमुथा यांच्या विरोधात सुद्धा इथे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पंकज जैन आणि नेमीचंद कोरीमुथा हे नौकार ज्वेलर्स आणि श्री नौकार प्लस नावाचे यांचे ज्वेलर्स आहेत, त्या ज्वेलर्सचे हे मालक आहेत आणि त्यांनी नवीन माळा तयार करून देणार असल्याचं बतावणी केली आणि संजय राठोड यांच्याकडून सुमारे 60 किलो चांदी घेतली होती आणि 2 ते 3 दिवसात हे दागिने सगळे पुन्हा करतो, अशा प्रकारची त्यांनी बतावणी केली होती। ह्या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा त्यांना कळालं की आपली फसवणूक झाली आहे, तेव्हा त्यांनी इतर काही ज्वेलर्सशी सुद्धा संपर्क केला होता। तेव्हा आरोपींनी जे आहेत हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून सुद्धा याआधी 98 लाख रुपये घेतले होते। तसेच उमेश दराडे नावाचे जे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 50 किलो चांदी देण्याचा जो तो वादा केला होता आणि 40 लाख रुपये घेतल्याची माहिती सुद्धा समोर आली। अशा प्रकारे वेगवेगळ्या जे ज्वेलर्सवाले आहेत, तर त्यांची सुद्धा अशा प्रकारची फसवणूक झाल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यामुळेच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात आणखी 3 आरोपी बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सध्या कोरेगाव पार्क पोलीस घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।